माजुरड्या अर्पिताची तिच्या नवऱ्याने अशी काही काढली खैकै आणि समोर समोर आणलं मलिका आणि अर्पिताचं खरं रूप। नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, समर आणि स्वानंदी खूप आनंदी असतात। आता समर तिच्याकडून वचनही घेतो आणि स्वानंदी त्याला वचनही देते की मी या घरातली शांती कधीही भंग होऊ देणार नाही। तेवढ्यात आवाज येतो चल। अर्पिता मोठ्याने ओरडत असते दादा दादा। समर आणि स्वानंदी एकमेकाकडे घाबरून बघायला लागतात। अर्पिताचा नवरा तिला ओढतच आणत असतो आणि ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते। तिचा आवाज ऐकून मलिका म्हणते आप्पी। आता ती अंशुमन सुश पळतच येतात। आता आप्पीचं ऐकून आजी पण घाईघाई येते। अर्पिताचा नवरा तिला घरात घेऊन येतो आणि म्हणतो खबरदार पुन्हा माझ्या घरात आलीस तर तुम्हाला माझ्या घरात आणि माझ्या आयुष्यात दोन्हीकडे पण नकोय। आप्पी रडायला लागते आणि म्हणते मम्मा। मलिका म्हणते आप्पी। आता आप्पी जाते आणि तिला मिठी मारत रडते। मलिका म्हणते नाही 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 रडू नकोस। आता बाकीच्यांना नक्की काय चाललं हे काही कळत नाही। समर म्हणतो बायकांशी कसं वागायचं हे तुम्हाला कोणी शिकवलं नाही? तो आता मोठ्याने म्हणतो नाही शिकवलं आणि जायला लागतो। समर आता ओरडतो थांबा। तो थांबतो आणि म्हणतो का थांबवताय मला? समर म्हणतो तुम्ही असं नाही जाऊ शकत। आम्हाला कळलं पाहिजे तुम्ही अर्पिताला अशा पद्धतीने का आणून सोडलं। तो मला काय विचारता? हिलाच विचारा। सांग ना तुझ्या दादाला तू काय केलंस ते। अगं तुला लाज वाटायला पाहिजे। समोर म्हणतो एक मिनिट, माझ्या बहिणीशी असं बोललेलं मला अजिबात चालणार नाही। समोर त्याला बोलायला लागतो पण स्वानंदी म्हणते राजवाडे एक मिनिट। अर्पिताच्या नवऱ्याला म्हणते तुम्ही शांत व्हा। हे बघा आपण शांततेने बसून बोलूया। मलिका म्हणते मला नाही वाटत याच्याशी काही बोलायची गरज आहे। याला नसेल आपल्याला नांदायचं तर काहीच हरकत नाही। माझी मुलगी काय मला जड नाही झाली। अर्पिताचा नवरा म्हणतो मग ठेवून घ्या। स्वानंदी म्हणते हे बघा तुम्ही सगळे शांत व्हा। आपल्याला सगळ्यांना विसरून नाही चालायचं की अर्पिता ताईला एक बाळ आहे आणि त्यांच्यावर बाळाची जबाबदारी आहे। अर्पिताचा नवरा म्हणतो माझ्या मुलाला मी सांभाळायला समर्थ आहे। स्वानंदी म्हणते मान्य आहे, पण अहो बाळाला आई पण लागणार आणि वडील पण लागणार। अहो त्याला तुमच्या दोघांची प्रेमाची गरज आहे। तुम्ही असा तडकापिडका निर्णय घेतला तर कसा चालेल बरं? म्हणून म्हणते शांत व्हा, आपण बसून बोलूया। तुम्ही या बरं इकडे आणि बसा। आजी म्हणते स्वानंदी बरोबर बोलते, पण मलिका मात्र अजून तोडायला लागते। स्वानंदी म्हणते काकू अहो हे काय बोलताय? आपल्याला जोडायचे तोडायचं नाही, पण मुळात मलिकाला आणि अर्पिताला तोडायचंच असतं। अंशू म्हणतो मी माझ्या बहिणीला या माणसासोबत नाही पाठवणार। आजी म्हणते अंशू मोठी माणसं बोलतात ना, मग तू कशाला मध्ये पडतोस? तो म्हणतो अगं पण आजी ती म्हणते शांत बस। स्वानंदी म्हणते राजवाडे त्यांचं एकदा ऐकून तर घेऊया। समर म्हणतो पण अर्पितासोबत ती म्हणते अहो त्यांनी ह्या पहिले कधी अर्पिताताईची कंप्लेंट केली आहे का? कित्येक दिवस अर्पिताताई बाळाशिवाय इकडं राहिल्या, पण त्यांनी आणि त्यांच्या आईने आनंदाने बाळ सांभाळलं आणि आपल्या सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे। म्हणून म्हणते असं काय झालं तेवढे भडकले, आपल्याला जाणून घ्यायला हवं। आता मात्र अर्पिताचा नवरा थोडा शांत होत जातो, पण तो शांत होत असतो आणि अर्पिता आणि मलिकाच्या प्लॅनवर पाणी फिरत असतं। अर्पिता म्हणते स्वानंदी तू तुझ्या नंदेला सोडून त्याच्याकडून बोलतेस? बघितलंस दादा, हिला नेहमी दुसऱ्याचं पडलेलं असतं, मध्ये मध्ये बोलून हिला मोठेपणा घ्यायचा असतो। समोर म्हणतो अर्पिता स्वानंदी तुझा संसार वाचवायला बघते आणि तू तिच्यावर आरोप करतेस। अर्पिता म्हणते ती माझा संसार नाही वाचवते, इथून मला हाकलून द्यायचा प्रयत्न करते। तिला माहितीये माझा नवरा निघून गेला तर मी इथंच राहणार। पण आता मलिका अर्पिताच्या नवऱ्याकडे बघते। खरं तर त्याला मलिकाचं काही ऐकायचं नसतं, पण मलिका मात्र कायम त्याला ब्लॅकमेल करते। आता बघूया हा सगळा मलिका अर्पिताचा प्लॅन आहे की खरंच अर्पिताचा नवरा भडकलाय। जर तसं असेल तर पुढील एपिसोड होणार इंटरेस्टिंग। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।